हे बघा मित्रांनो, काजू पडलेत. याला आम्ही बोंडू बोलतो. हा जो वरचा आहे ना, याला खराब आहे, मस्त लागतो खायला. एवढा फास्ट नाही, 150 किलो फोडते एका तासात. फक्त वरती टाकत आहे त्या ते वापर आहे ते बरं आहे पूर्ण ऑटोमॅटिक. आणि ती न फुटलेला असेल एखादा तो पण. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. गावी ना मित्रांनो 2 दिवसापूर्वी एवढा पाऊस लागला होता आणि हवा सुटली होती, मी वादळ होतं, त्याने खूप जणांचं आंब्याचं नुकसान वगैरे पण झालं आहे. आमचेसुद्धा खूप सारे असे आंबे ना खाली पडलेत झाडाचे. आता जरा जाऊन येतो, आपल्याला कालचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर इथे कसं जिओला नेटवर्क येत नाही घरी, तर जरा तो अपलोड करून येतो. त्यानंतर मग मम्मी पप्पा जिथे कामाला गेलेत तिकडे जातो. काल मित्रांनो रात्री लेट आलो, 7 वाजता. गावाला ना थंड खूप वाटते, जास्त असे संध्याकाळी ना गरम वगैरे होत नाही. चला जाऊन जरा व्हिडिओ अपलोड करूया. कधी झालं? महिना झाला. महिना झाला. मग मित्रांनो आबांच्या दुकान बरं नेट दे. आता मित्रांनो यांची जोरात फायटिंग चालू झाली होती, आता परत गप्प झाले. आता नाही फायटिंग करणार, आता गेले. आंबे पडले असतील ना सगळे जास्त करून. ही पण गायच आहे. मित्रांनो इथे आंबे बघा खूप सारे धरलेत. बघा इथे तिथे कुठे बघितले वरती खूप धरलेत आंबे याच्यावरती. अजून झूम बघितले वेळ सगळे एकदम क्लिअर दिसते. सैनिक अपनी मैगजीन 500 रुपए दे. अरे 500 रुपए आपको आपण डायल केलेला नंबर उपस्थित नाही. ये नंबर अभी मौजूद नहीं है. कस्तरी बघा मित्रांनो, रान कोंबडी सारखी असतात एकदम. हे बघा वरती आली आता. अजून एक असेल, 2 नदीत. ते बघा एक आतून येते. कस्तर कस्तर. अंबाने केलं दुकान बंद आणि आत्ता चाललो आम्ही.
ना ना. फणस बघा किती धरलेत. फणसच फणस आहेत. आर्यन येईल पुढच्या महिन्यात. चालूच आहे. पुढच्या महिन्यात येईल पुढच्या. चल दाखवतो. खळ्याचं काम चालू आहे ते. ते ठेवू नको. ते ताजे शिंबीट आहे ते ठेवू नको. काय बघा आता. पाणी कसं आहे बारीक पाऊस आजचा दिवस आहे म्हणून आता काय पाणी ते मारणार हो. पाणी नंतर किती पडलं तरी कमीच आहे. आधी जरा बाळो बारीक वाळवाय मग का माराय बारीक वाळवाय जरा ती हिवाय आहे ना. सोळा ना मित्रांनो सध्या ना मुंबईला वगैरे सर्व ठिकाणी म्हणजे पूर्ण भारतामध्ये सिलेंडरच्या कमतरता सर्व ऐकायला भेटते. पण कोकणामध्ये एक चांगलं आहे की जरी लाईट जाऊ दे, गॅस संपू देत, काही असू दे, पण आपल्याकडे स्टॉक हा रेडीच असतो अगोदरपासून. म्हणजे लाकडाची जे असतात ना लाकडं वगैरे ही सर्व अगोदरपासून रेडी असतात. हा बघा हे शेणापासून आपल्या गोवरी वगैरे आहेत सुकायला ठेवल्या तिथे उन्हामध्ये. आणि आपल्याकडे लाकडांचा सुद्धा स्टॉक दाखवतो. हे बघा असा लाकडांचा पूर्ण स्टॉक रेडी असतो. आतमध्ये का ठेवलं आहे कारण गावी पाऊस कधीही लागतो त्यामुळे हे आतमध्येच ठेवतो आम्ही. मित्रांनो फक्त एवढीच लाकडं नाही आहेत, या साईडला सुद्धा आहेत बघा. वर्षभर जरी आपल्याला सिलेंडर नाही भेटला ना तरी पण यावरती चालू शकतं सर्व. कोकणात कोणाच्या इकडे जा तुम्हाला अशी लाकडं दिसणारच. मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत काजूच्या बागेमध्ये. प्रवीणसोबत चाललो आहे मी. तो कुठे डायरेक्ट येणार आहे तिथे. चला बागेमध्ये जाऊनच भेटू तिथे. जरा बरं वाटतं रे पाण्यात आल्यावर. मासं बारकं आहेत. पाणी कमी झालं आहे आता कारण वरती धरणाचं पाणी आता नाही सोडत त्यामुळे पाणी कमी झालं. तरी खेकडं आणि मासे भेटतील ना रे. मासं लहान लहान आहेत पण खेकडं भेटतील रात्रीचं वगैरे आल्यावर. दिवसाचं नाही भेटणार रे.
बघा यामध्ये मासे दिसतात. मासे झालेत रे. अशी थोडी भेटणार आहे. अशी हाताने भेटली तर कशाला पाहिजे आहे. ऊन लय लागतंय रे. तू ब्लॉग टाकलास नाही का हातातून पायातून? हा अजून ते बघायला लागले सगळे. मित्रांनो ही इथे आहे काजूची बाग. काजू नारळ काजूचे आहेत, नारळाचे आहेत, आंब्याचे आहेत, सर्व झाड आहेत इथे. ते वास येतोय बघ. हां अरे रिंगी धरलंय की नाही? हाय हाय धरलेत. हां पडलंय इथे खूप. हे रिंगीची झाडं आहेत, रिंगीची फळं याच्यावरती सुद्धा खूप धरलेत. चांदीचे वगैरे जर काय असेल ना तर याने आपण हे करू शकतो, घासू शकतो. म्हणजे ते काळं होतं ना चांदीचे वस्तू त्या. आंबा पण धरला, लहान आहेत ना पण त्या अशी पडले असतील ना हवेने. कलंबाचे आंबे धरलेत. काजू किती पडलेत बघ. जमा करतात की नाही? करतात. कोण येतं? बोलवणार. हां घेऊन जाऊ शकत नाही ना रे. हां हे बघा मित्रांनो काजू पडलेत. याला आम्ही बोंडू बोलतो. हा जो वरचा आहे ना याला खराब आहे, मस्त लागतो खायला. कच्च्या पण आहेत काही ठिकाणी आणि काही काही ठिकाणी काजू पिकलेत सुद्धा. ही झाडं छोटी होती बघ तेव्हा आपण यायचं ना पाणी घालायला. म्हणजे पाईप होते सोडलेले. आलो होतो एकदा की दोनदा आलो होतो मित्र. एवढे सारे बोंडू टाकले तिथे. हे पण विकत घेतात. हा कुठे आहे तो? हा त्या घराच्या इथे. मोर बघा, अजून मोर आहे रे. हा हा 7 नंबर. आता आपण पिवळ्या कलरचा बोंडू बघितला ना. हा बघा एक लाल कलरचे बोंडू सुद्धा आहेत मध्ये मध्ये. इथे पण खूप सारे असे पडलेत. वरती लाल कलरचा दाखवायला तुम्हाला हा बघा इथे 3 आहेत रेड कलरचे. अगोदर सुद्धा मित्रांनो मी इथे व्हिडिओ बनवला आहे. त्या ठिकाणी बघ केवढे मोठे मोठे बोंडू आहेत. मित्रांनो हा काजू आता जाणार बाहेर विकायला वाटतं. हा बरोबर. मग
मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो काजूची फॅक्टरी. आमच्या इथून जवळच आहे इथे शिवरी पेट्यावरती. तर तिकडे चाललो आहे, तुम्हाला सुद्धा दाखवतो कशी आहे ती. मित्रांनो ही इथे काजूची फॅक्टरी आहे. मित्रांनो अशा प्रकारे मशीन आहेत. टाकतो तो म्हणजे हा काय म्हणजे पूर्ण बॉयलर आहे ना. आणि हे गरम करायचं. हा ते तिथे गरम पाणी टाकायचं, त्याच्यात गरम करायचं, ती वाफ ह्याच्यात सोडायची, मग ह्याच्यावर ते होतं. हां हां याच्यामधून डायरेक्ट हा. आपलं कसं आहे ऑटोमॅटिक आहे. टरफळं वेगळे जातात. जर आहेत ना इकडे एक पडणार, एका वेळेला 4. हां इथे समोर. हे जे आहे ना म्हणजे हाताचं नाही. नाही नाही असं हे direct हे तुमचे जे आहेत ना हे 2 तासात आम्ही फोडतो. एवढा फास्ट नाही. 150 किलो फोडते एका तासात. फक्त अरे. वरती टाकत आहे त्या ते हॉपर आहे बाहेर, ना, हां. ते भरायचं बस. पूर्ण ऑटोमॅटिक. आणि ते न फुटलेला असेल एखादा तो पण इकडे वेगळा आहे. एका साईडला. घर फक्त तिकडे आहे ना, तर तो बाहेर दिला फोटो काढून पाठवतो. या दोन्ही साईडच्या दोन्ही पण एकदम चांगलं. आता हे कसं आहे, त्या बिया आहेत ना त्याच्यात जर मोठी असेल ना तर आम्ही याच्यात ब्रीडिंग करतो. 1 2 3 4 साईज वेगळे आहेत. 2 साईज याच्यात टाकतो, 2 साईज 2 साईज 4 साईज त्या 2 जातात एका मशीन. आणि हे कसला प्लॅन्ट म्हटलं. हा ही बी आहे ना, बी शॉटिंग करायची. बी ट्रेडिंग गरम करायचं. ते त्याच्यात टाकून आपण गरम करतो ना, ढीग आहे ना, ते त्याच्यात हां व्हिडिओ करतोच नाही आता. हां हां हे ते टायर- बघतील यूट्यूबलाच. टायर केलं ना, मग परत त्याला वॉशर करायचं. गरम करून मग परत फिलिंग फिलिंगला आल्यानंतर परत त्याला टायर करायचं. असं ते खूप प्रोसेस आहे. मित्रांनो आम्ही आता काजूच्या फॅक्टरीमध्ये जाऊन आलो तिथे. तर डिटेलमध्ये जास्त काही मी माहिती नाही दिला या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला त्या फॅक्टरीबद्दल काय माहिती हवी असेल किंवा त्याची प्रोसेस असते ना, ते गर वगैरे काढण्याची वगैरे, किंवा सध्या काजूचा रेट वगैरे काय आहे, तर याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मग एक सेपरेट याचा ब्लॉग बनवेल फक्त फॅक्टरीचा वेगळा. तर हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. आता बाय.